तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सोनू माने, आपला भोंगळा पकू आणि आमच्यात नको, आणि कॅमेरामॅन बबलू दुनगव. आणि हे महाग जे दिसतंय का, हे माझं गाव आहे कोरडेवाडी आमचं. तर आपलं जे आता आहेत आपण इथं, ही कोरडेवाडीची जिल्हा परिषद शाळा आहे. तर तुम्हाला जे आता आम्ही दाखवणार आहेत ते बाळूमामाच्या मेंढ्याची पालखी व मेंढ्या तर आता चरण्यासाठी रानात गेलेले आहेत चारा खायला. तर त्यांचे पिल्लं, बाळूमामाचं घोडं, पालखी आणि कोरडेवाडीचं बाळूमामाचं मंदिर आमच्या गावचं, तर ते तुम्हाला आता दाखवतो. चला. एकदम भारी वातावरण आहे मित्रांनो, पाऊस बीस पडून जरा हिरवगार झालेलं आहे सगळं. बघा कसे ढग बिग एकदम राईट दिसतंय का नाही. हो का, हे गाव इकडं, गाव इथून नाही एवढं क्लिअर दिसत पण दिसन. इकडे महाग जी बघतात तिकडे महाग पाण्याची टाकी आहे. आणि हो का, बाळूमामाच्या पालखीचा घोडा तिथं सध्या हो का चरत आहे. हो का, बाळूमामाचा घोडा आहे. जास्त जर जवळ गेल्यावर आपल्यावर अटॅक होऊ शकतो, त्याच्यामुळे थोडं लांबूनच बघू, कारण इथं त्याला धरायला माणसं बी नाहीत त्याच्या ओळखीचे. तुम्हाला सगळी माहिती दाखवतो बाळूमामाच्या मेंढ्याची. तर हो काय, लांबून बघू शकतात, हे बाळूमामाचं मंदिर आहे. कॅमेरामॅन बबलू दुनगव माझ्या मागच आहेत. आम्हाला व्हिडिओ असं सहज मनात आलं की व्हिडिओ काढावं, कारण वातावरण एकदम भारी होतं. तर आम्ही सेल्फी स्टिक केली सीताफळीच्या लाकडाची. तर तुम्हाला सर्वात आधी लक्ष्मणकडे चला. सर्वात आधी तुम्हाला बाळूमामाची पालखी दाखवतो. बबलू दुनगव या जरा. तर हो का, बघू शकतात मित्रांनो तुम्ही बाळूमामाची पालखी. एकदम भारी नियोजन आहे. हे आमच्या गावचं मंदिर आहे बाळूमामाचं. चला तुम्हाला बाळूमामाच्या दर्शन घेतो. हो काय, बघू शकतात बाळूमामाची पालखी. ही एकदम भारी नियोजन आहे. कुणी दर्शन नसलं घेतलं तर दर्शन घ्या. भंडारा लावा. हो का, बबलू दुनगव मला बी लाव. हे पालखीचे सेवेकरी पलीकडे बसलेले आहेत मामा, ते बघू शकतात तुम्ही. आता हिकडची आधी माहिती दाखवतो तुम्हाला. सीताफळीच्या लाकडाची सेल्फी स्टिक बरोबर नसल्यामुळे ही जरा व्हिडिओमध्ये यायला लागली, पण जरा ॲडजस्ट करून घ्या. तर हे जे आहे इथं बाळूमामाच्या मेंढके बंधू यांना झोपण्यासाठी सगळी सुविधा आहे. हे बाळूमामाचे ट्रॅक्टर, टायली, पसारा या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी सगळं एकदम नियोजन बरोबर आहे. ही टायली आहे, तिच्या खाली एक चार्जिंग लावायला सगळ्या बोर्ड आहे सगळ्याला. तर इकडे बघू शकतात, हे मंदिराच्या अवतीभोवती जी हे वाघुरीचा तळ ठोकलेला आहे, तिकडं महाग जे दिसतंय का, हे तळ मेंढ्याला तळ ठोकलेला आहे. तो चौकून चारही कोपऱ्याने मेंढके बंधू यांना झोपण्याची त्यांनी सुविधा केलेली आहे. आणि बाळूमामाची पिल्ले, बाळूमामाच्या मेंढ्याची पिल्ले ते तर लांब चराय जाऊ शकत नाहीत रानामध्ये, त्याच्यामुळं त्यांना काही गावातले सेवेकरी व काही लंगडे पांगडे माणसं त्या पिल्ल्यांची सेवा करता त्यांना जाग्यावर चारा आणून टाकत आहेत. तर आमच्या गावचे लक्ष्मण कोरडे पाटील आमदार हे या पिल्ल्यांच्या खंडाचे मालक आहेत.
तर बघू शकतात. राम राम. राम राम म्हणा ना. राम राम. उठून बस ना. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. सांग भले. हो काय बाळूमामाच्या मेंढ्याची पिल्ले बघू शकता तुम्ही मित्रांनो. एकदम बारीक बारीक पिल्ले, एकदम भारी. व्हिडिओ चालू आहे व्हिडिओ. आता ह्यांच्याकडे तर ह्यांच्याशी थोडी मुलाखत घेऊ. खंड मालक जय बाळूमामा. जय बाळू. हे पिल्याकडे तुम्ही असतात का? हो. पिले रानात जात नसतील? नाही. बरोबर. किती माणसं असतात तुम्ही पिल्याकडे? 5-6 माणसं आहेत. बरोबर. काय नाव आहे तुमचं? लक्ष्मण. लक्ष्मण कोरडे. हो. बरोबर. तर हो का, हे बी मामा आमच्या गावातलेच आहेत. मामा काय नाव आहे तुमचं? आम्ही दोघ जण एक नाव करीत आहेत, लक्ष्मण. बर बर बर. मी पण लक्ष्मणच आहे. हा मग राईट झालं. ते कॅमेरामॅन बी लक्ष्मणच आहेत. हे बाबा तुम्ही बघू शकता. हे बी आमच्या गावातलेच आहेत. पलीकडे सोन्या. मामा काय नाव आहे तुमचं? माझं हो. सुभाष गिरी. सुभाष गिरी. हे बी आमच्या गावातलेच आहेत. तर आता पलीकड जी अजून बारकाले पिल्लेत ते आपण बघू. आणि संध्याकाळच्या मेंढ्या आल्यावर आरती ते सगळं बघण्यात येईन आपल्याला. तर तुम्ही फक्त फॉलो आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. शेल्फी स्टिक सीताफळीच्या लाकडाची आर्जिस केली. तिथं बाबा बसलेत निवांत ट्रॅक्टरला राखण. कॅमेरामॅन बबलू दुनगव म्हणजे लक्ष्मण. एकाच नावाचे 3 माणसं एकाच नावाचे. आता 3 माणसं भेटलेत. काय हसायचं काम आहे सगळं. लाडानं बबलू म्हणते बरं का. काय कोरडेवाडीचं मंदिर म्हणजे माझ्या गावचं हे मंदिर आहे बाळूमामाचं. आणि मित्रांनो पिलांना खूप केली आहे. ही पिल्यांची कोप आहे. हे बघू शकता तुम्ही. इथं पिले बारकाले पिले इथे जास्त लय मोठे. हो का, बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे जास्त बारकाले पिलेत. आता जी महाग तुम्ही बघितले ते जरा थोडे मोठालेत. हे मामा त्यांना राखण आहेत. हे मामा आता झोपलेत. मामा झोपलात काय? हो टाकला. बरोबर अंग टाका. मित्रांनो व्हिडिओ फुल बघा बाळूमामासाठी. बाळूमामाची पालखीचे नियोजन सगळ्या गावकरी मंडळींनी आणि कसं केलंय एकदम नियोजन मध्ये केलेलं आहे. तर हो का, हे ट्रॅक्टर आहे, हे टँकर आहे. हे टँकरचं पाणी महाप्रसाद झाल्यावर आरती झाल्याच्या नंतर महाप्रसादानंतर अख्खं गाव हे टँकरचं पाणी पितंय. आणि आता सध्या स्वयंपाकाचे भांडे धुवायला चालू आहेत. आता 4-5 वाजता अजून डबल स्वयंपाक करणार आहेत. हे स्वयंपाकाचे नियोजन इकडं असतंय. हो काय, स्वयंपाकाच्या भट्ट्या त्या जर मोठा पाऊस आला तर तिकडे महाग शीडचं नियोजन केलेलं आहे आमच्या गावातल्या माणसांनी. हे मेंढ्याचे तळ वाघुरी ठोकून. हो काय, ते मेंढ्या बसतात बाळूमामाच्या मित्रांनो. तर ह्या अशा वातावरणामध्ये इथं एकदम ह्या माळावर काय वातावरण आहे बघा ना तुम्ही. हिरवळगार सगळं ओके मध्ये, शिरवाळ पडलेलं ढगाळ वातावरण. असं करमत आहे. नादच खुळा. खरंच बाळूमामा शक्ती. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले. तर मित्रांनो भेटू आता पुढच्या भागात.